गुड मॉर्निंग। माझी फॅमिली, माझी मज्जा, सगळ्यांची मज्जा। नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आम्ही विथ फॅमिली आम्ही सगळे पिकनिकला चाललो। सो बघूया पिकनिकला काय मजा मस्ती धमाल येते ते। पिकनिक म्हटलं की ड्रामा असतो आणि आजच्या या ड्रामाची सुरुवात कोणी केली निकिता? चित्राताई। सगळे टायमिंगवर आहे, म्हणजे कांदिवली, नायगाव सगळे टायमिंगवर आहे। चित्राताईने लेट केले। सो फायनली आमची बस आलेली आहे। टायमिंगवर सगळे। हाय 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 हाय। कसं वाटतंय पिकनिकला जायचं? मस्त मस्त। आज काय बोला? आज का आफ्टर हे कपल आले। हॅलो हॅलो हॅलो। झोप झाली काका? 7 तास लेट आहे। 7 तास लेट आहे। तो सगळे आलेले आहेत आणि आता फक्त आम्ही कोणाची वाट बघतोय। आपण अशी मोठी फॅमिली ट्रिप काढतोय तर कसं वाटतंय? मस्त। गारगार वाटतंय, असं वाटतं गरम होतंय। अरे कहना क्या चाहते हो? फॅमिली ट्रिप वाटते आम्हाला, सगळेजण बरोबर आहेत तर छान वाटतंय। तुमचा प्लॅन काय आज रात्रीचा? रात्रीचा प्लॅन एकदम सक्सेसफुल। अभी मजा आएगा ना भिडो। आराम करायचा प्लॅन आहे तुमचा, पण आराम करायचा फिरायचा प्लॅन। तुमचा काय प्लॅन आहे? माझी फॅमिली, माझी मज्जा, सगळ्यांची मज्जा। और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह लेट आले याच्याबद्दल काय बोलायचं? थोडं मळमळतंय। येईन मी तोपर्यंत वाट बघत। मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। सगळेजण हिची वाट बघत होते। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। सो सगळे आलेले आहेत। आता आम्ही बसतो गाडीत आणि पटापट पुढे निघू। मग आपल्या मग वड आले आमचे। मग सागर किनारे ये मावशी आवाज आहे लवकर, मावशी आवाज आहे लवकर। सागर किनारे नहीं तो मेरा कोई हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हे प्यार संपतच नाही। तो आप मेरी लड़ी है, आप मेरी लड़ी है, वो आप मेरी घड़ी है। मैं जानता हूँ तब से लिखती है, तब से थोड़ी चिट्ठी लिखती है। जानता ही तब तक सो आता फूड प्लाझाला आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे। आमच्या गाडीत थोडं डिझेल वगैरे भरणार आहोत आणि थोडंसं फ्रेश होणार आणि मग इथून डायरेक्ट निघणार आम्ही लंच करायला। आता जेवणाचा ब्रेक घ्यायला आम्ही 7:12ला थांब। हळू तिला पकडा।
स्पेशल गाडी आजची. 7:12 जेवण करून आता आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. इथून जवळजवळ 1 तासाचं अंतर आहे. चला पटापट. थँक्यू. मी दुसऱ्यांकडून घेते आणि सर्वांना चॉकलेट देत नाही. मोठं चॉकलेट देत नाही. थँक्यू सो मच नंदू. जस्ट सनसेट झाला. गरम करू. थंडी आहे ना पाणी. गरम करू. काकू डायरेक्ट इथून ऑलिम्पिक मध्ये. वा वा वा. आणि हे इथपर्यंत आलं पाहिजे. तूच बघशील आता. सो हा डायनिंग एरिया आहे आणि इकडे काही लोक नाश्ता करतायत, काही लोक फोटो काढतायत आणि काही मंडळी आपली आहे ते कॅरम खेळत आहेत. आणि ही जी नेहा ही आलेली नाहीये. पकडा पकडी खेळता. पकडा पकडी. आईला पकड, हिला पकड. पकडा पकडी खेळून आता आंधळी कोशिंबीर खेळतात. चित्रताईवर राज्य आहे. हा तो वेदान. वेदान तो कच्चा लिंबू. पाटी 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 पाटी. चीटिंग करता है तू.
मुझको बाहों में तुम घेरो, समझी ना सेनोरिटा, चाह के दो पल भी जाए, दुनिया से सुनो सुनो सेनोरिटा कहते हैं हम क्या। ऐसा हुआ तर मस्त लाईव्ह म्युझिकची मजा घेत मज्जा केली आहे, DJ वर पण नाचलोय, जेवलो पण मस्त आणि फॅमिली बरोबर खूप छान टाइम स्पेंड केला. पहिल्यांदा अशी फुल आमची फॅमिली एकत्र आलेली आहे. सो म्हणजे ऑलमोस्ट 36 जण, आम्ही 36-37 जण एकत्र आहोत. सो ते खूप असं मज्जा होती. प्लेस आम्ही कॅम्पिंग म्हणजे अशी टेंटमध्ये मज्जा करायचा प्लॅन केला आणि आता बघू पुढे काय रात्रीचं यांचं काय सीन होतं, बिकॉज इकडे खूप थंडी आहे आणि टेंटमध्ये झोपणार आहे फॉर फर्स्ट टाईम एव्हरीवन, म्हणजे माझे काकू काकी आत्या सगळेजणं. सो लेट्स सी त्यांचा अनुभव कसा असेल, सकाळी उठल्यावर कळेल आपल्याला तो. पण बाकी आत्तापर्यंत तरी सगळं मस्तच आणि चांगलं चालू आहे. सो लेट्स सी. बाकीची ही सगळी गॅमलर पब्लिक आहे इकडे, गॅमलर पब्लिक. कोण खेळतात? तर मित्रांनो, एक रॅपर आपल्या इकडे कॅम्प साईडवर आलेला आहे. त्यांनी सगळ्यांना बोलवलंय, तो शब्द देणार आणि त्याच्यावर असं फ्री स्टाईल रॅप करणार आहे. सो बघूया कसं काय रॅपिंग करतोय ते. मित्रांनो, आता हा रॅपिंगचा शो आपला चालू होता. आ जाओ सब यहाँ पर आ जाओ. आया मैं यहाँ पर, हाँ देखो यहाँ पे कैंप का नाम पावना, हाँ देखो मेरी अच्छी खासी थी, हाँ देखो भावना, हाँ भाई ने फ्लैश देखो किया देखो ऑन, कहा भाई यहाँ कहाँ बन गया हाँ डॉन है, यहाँ पे शांत जैसे सब देखो मौन है, मैंने हाँ पूछा लोगों को यहाँ पे देखो कौन है, धुआं हाँ देखो यहाँ पे कैसे देखो बुझ गया, लगी मुझे चोट तो फिर हाथ मेरा साक्षी 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 हो, साक्षी 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 हो, साक्षी 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 हो. जबरदस्त रॅपिंगचं सेक्शन झाल्यानंतर परत आम्ही आमच्या टेंट जवळ चाललो आणि लाईट गेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सगळ्या बायका ज्या आहेत आमच्या याच्या ग्रुपमध्ये त्या सगळ्या एवढ्या पटापट उठल्या आहेत, काय सांगू. रात्री 2-2:30 वाजले झोपायला, तरी सुद्धा सकाळचा त्यांचं टायमिंग काही चुकत नाही. तो आता मस्त सनराईज झालेला आहे इथून, छान वाटतंय, खूपच प्लेझंट वातावरण आहे. आणि आता सगळे हळूहळू उठत आहेत, सगळं फ्रेश वगैरे होतील आणि मग नाश्ता करायला बसू. मॉर्निंग. सो सकाळचे किती वाजलेत? आता 9 वाजलेत. तरी 5 वाजताचा ड्रामा मिस केला. 5 वाजता इतका भारी ड्रामा होता. गुड मॉर्निंग मायरा. गुड मॉर्निंग. तर सकाळचा ह्या बॅक साईडचा लेग साईडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि इकडून सनराईजचा मी एक शॉट घेतलेला आहे, सनराईज पण बघा. आणि आता आम्ही पोहे खायला चाललो. सचिन इकडे लोणावळ्याला सेटल होण्याचा फील घेतोय. हे आमच्या उषाताई सकाळी 5 वाजता उठलेल्या. गुड मॉर्निंग. सकाळी थोडं पाणी नाही मिळालं पण पोहे मिळाले. फायनली ते एन्जॉय करायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय. गुड मॉर्निंग. सकाळचं चित्र कसं होतं चित्राताई? सुंदर. हे सकाळी उठतात 5 वाजता लोक. हे
यांना शिक्षा दिली पाहिजे ऍक्च्युली. 5 वाजता उठतात हे लोक. आम्ही रात्रभर तुम्ही आणलं एक्स्ट्रा हे घे पोहे घे. मम्मीने मला दिले. पावना लेकला पावना वेक टाकून दिलं. मला माझ्या बालपणाची आठवण झाली. उभ्या उभ्यानीच मी टॉयलेटला गेलो. आम्ही शेतामध्ये छान एकदम. एकदम भारी, एकदम भारी, लय भारी. हे यांच्या गुजगोष्टी. हाऊ वॉज युअर डे? चालू झालं आता. मला हे द्या ना. श्रद्धा मारला मजा येते. हा नाही श्रद्धा तुझं कोमल बरोबरच आहे हेच रे. आज से मैं ना कोमल का पार्टनरशिप छोड़ने वाली हूँ. उसने मेरे साथ बहुत बहुत गलत किया है. 5 वाजता उठली, 6 वाजता मी फ्रेश झाली, त्याच्यानंतर मी आंघोळ केली, एक्सरसाइज केली. मी आता नाश्ता करते. लय छान सापडला. बरोबर योत तुझ्यासाठी बोलतोय. प्रश्न नको विचार. हॅलो. अरे हाय तर करा. प्रॅक्टिस करायला सगळ्या रीलची प्रॅक्टिस करतो. रीलची हा डन डन. 3, 2, 1 गेला. सो आता एक रील शूट करून झालेली आहे आणि आता आम्ही आजीला इथली लेक दाखवायला घेऊन आलोय. कशी आहे? बघ ना खोपे. आजी टेंटला खोपे म्हणते. तुम्ही झोपले होते काली? हो गाद्या आहे सर्व. गाद्या हो. आजी खूपच सरप्राईज झाली की टेंट मध्ये वगैरे तुम्ही कसे झोपलायत वगैरे. सो घराचे जावई फोटोग्राफर ठेवले. जा ग्रुप फोटो होऊन झाले. सगळ्यांच्या किती मागे लागलेलो आणि शेवटी बघा एक फोटो काढताना सगळे घुसले. हे चला या सगळेजण शेवटचा फोटो. इधर भी ब्यूटी पार्लर का सब कुछ चल रहा है. सो काल आम्ही संध्याकाळी 5 वाजता इकडे आलो. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि टेंटमध्ये राहण्याची मजा खूपच भारी होती. खूपच कमाल एक्सपिरियन्स होता. सगळ्या फॅमिलीने फर्स्ट टाईम टेंटमध्ये राहिली आणि ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. मजा मस्ती धमाल करत, रील करत, फोटो काढत. आता आम्ही इथून रजा घेतोय. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. A few moments later. सो नाही हो करत आम्ही सुद्धा रिक्षामध्ये बसलोय. काका पण आहेत आणि सगळे आता वरती डोंगर चढण्यासाठी रेडी झालो. शेवटी आलो. त्याच्यासाठी झालो मी, खास फोटो काढण्यासाठी. फोटो काढणं काकूला बरं वाटलं बाबा. बुलाया है एकविरा आईने बुलाया है. कारला लेणी आणि बाजूला एकविरा देवी तिकडे पोहोचलेलो आहोत आणि पाहू शकता केवढी मोठी गर्दी आहे आणि पाहू शकता किती गर्दी आहे. ॲक्च्युली आज संडे आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे. तर मित्रांनो, आम्ही वरती आलेलो आहोत आणि देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती. सो आम्ही ठरवलं की बाजूला कारले लेणी आहे ती पाहू. तरी पण इकडे पण थोडीशी गर्दी आहे, पण कारल्या लेण्याची गर्दी थोडी कमी आहे त्याच्यामुळे आम्ही पटापट कारल्या लेणी बघू आणि मग घरी लवकर जाऊ. काय लिहिले आपले इकडे आल्यानंतर आपल्याला काय वाचायला मिळतं? तर मित्रांनो, आत्ताच आम्ही कारला लेणी बघून खाली आलो, म्हणजे आता खालच्या भागात आहोत आणि वरती लेणी बघितल्यावर थोडंसं दुःख वाटलं, कारण बरेचसे लोक आहेत जे शिकलेले आहेत, अशिक्षित आहेत का माहिती नाही, सगळ्यांनी स्वतःची नावं बिल काही ना काहीतरी काढून ठेवलेलं आहे. सो प्लीज हे करू नका. ॲटलिस्ट हे आपल्या जुन्या गोष्टी आहेत त्याचं आपण जतन केलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे.
आणि त्याच्यावर खूप असा जुना इतिहास आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे. ना की हे असं दिल, आय लव्ह यू असं काहीही लिहून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. सो प्लीज नको करू, आणि कोण करत असेल तर त्याला नक्की अडवा. सो पिकनिक करून जस्ट आता घरी आलो, खूप मजा मस्ती धमाल केली. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.